माझ्या जीवन जगवला आणि लाची बा माझ्या खात्यामध्ये दिलं माझ्या हातामध्ये दिलं धक्का मारून गाण्याच्या बाहेर आकलं ग काही माझं पुण्य नाही ग पण तुझा पण पुण्य नाही पण काही काळजी करू नकोस ग पुन्हा मी तुझ्याकडे येईन ग पुन्हा तुझ्याकडे येईन 2000ची साडी माझ्या हाती कांदळी येऊन येईल काही काळजी करू नकोस ग ताई काही काळजी करू नकोस अरे पाना सुलसनाबाई नान्ने मुक्काम कोकणागड यांचे नातू मिहांस नान्ने तसेच मितान नान्ने मुक्काम कोकणागड यांच्याकडून 51 रुपयाचं प्राइज मिळालं. पाठीकडून धन्यवाद. तसेच
सुभाषदादा पचारे मुक्काम तिर्री यांच्याकडून सुद्धा हा सिंदपुरी पवनी सिंदपुरी का मुक्काम पवनी हा सिंदपुरी या सुभाषदादा चाचरे मुक्काम सिंदपुरी यांच्याकडून सुद्धा आमच्या पार्टीला 51 रुपयाचं प्राइज मिळालं. पार्टीकडून धन्यवाद. अरे लालाचा नितान माझा आओ लालाचा मिळांचा माझा आओ आहे नाही गोलाचा लालाचा नित्याचा माझा आओ लालाचा नित्याचा माझा आओ आहे नाही गोलाचा लालाचा मिळांचा माझा. काय करावं? माझ्या राणीने सांगितलं की कुसंगुजीला निघून जा आणि काहीतरी सब्जी भाजी घेऊन या. आपण कुसंगुजीला निघून गेलं पाहिजे. कारभारने माझे लाळाचे नारीवर कारभारने आ
आवा तारी बाटे कर साजरायाचे बाई काय बात नाही तेव्हा बाई शांताबाईने मनामध्ये विचार करून शांताबाई काय निघून चालली हरी गुण गावत जाऊ हव प्रभु गुण गावत आऊ हरी गुण गावत जाऊ हव प्रभु गुण गावत आऊ आज मी कुसन गुजरीला निघून जातो. कोटी चालल्या कुसन गुजरीला चालले का कारण की काही सब्जी भाजी वगैरे घेऊन येतो नाही का. मी येऊ का हा मी येऊ काय ले? साडी घेईन नाही नाही तू नका येऊ. आवा बापा नको येऊ ना तू घरी नाही. आता दिवाळी सारखा सण गेला बाय नाही, नाही. दिवाळी सारखा सण गेला या माझ्या नवऱ्याला अजून साडी घेतलं नाही 100ची घेऊ आता 25 रुपयाची घ्यायला पाहिजे. आता घेईन ना कवा आता समोर काय लेवा खाऊ आता संक्रांतीला घेतली असते तर या 4 चौघा बाया म्हणे वाटवाटाला गेली असती. नाही का ए बिरजूला बाई म्हणे बापा शांती म्हणे हे फाटकी साडी किती वर्षाची अरे मागची नवीनच साडी होती ना तुझ्याकडे. बापा तेच बसून नाही हे पांढऱ्या तुझ्या नवीन कपडा पण दिवाळी आली का घेतला कपडं संक्रांत आली का घेतला कपडं आणि हे माय बाईने फाटली इकडच्या तिकड फाट ठीक आहे घेऊ. ते बाई म्हणते होय शांती म्हणते तुला का असं कपडे नाही भेटत ते फाटक फुटका अरे बरोबर आपण घेऊन जाईल ठीक आहे. 4 चौकामध्ये लागते 4 चौकामध्ये बायाने बस हो. तुम्ही का मी येतो नाही दिवसभर आम्हाला शेताकडे जावं लागते. आवाज नको मी जातो आणि मी आई एवढे मोठे मला म्हणजे मला काही करमतच नाही
अजिबात नाही करत. इथे नाश्ता मी येतो ना लवकर. हे काय जाती सांगते. नाही नका येऊ. नाही अहो कसे चोरली जाता बदला. अहो हे काय बारी. अहो कसे चोरली जाता बदला. अहो मी एकटीच राहील का. आणि बरबटीची झाली माझी माया जाईल का. बरबटीची झाली माझी माया जाईल. लवकर येईल. अहो तो विजू नाही का विजू सांगावले राहते तो. असंच पाण्यात तुमच्या बाजारला गेले तर डोळं मारू मारू असं नोटा दाखवत चल ना म्हणे. मग एवढी चांगली बायको तुम्ही जर आपल्या सोबत नाही न्या आणि जर एखाद्याला उचलून घेऊन पराला तर फळ पडत राहाल का व. असे कसे नाही. एवढी पातळी बायको नाही भेटत. असा कसा नाही ना. सोबत न्यावं. असा कसा नाही. कसे चोरली जाता बदला. मी एकटीच राहील कामा. आणि नवनवतीची गाणी माझी माया घटना. बरबटीची गाणी माझी माया घटना. जाता का कानल कानल तू सांग मला नाही का. आलू वांगे आणजा. बर आलू वांगे आणजा. जिलाबी आणल का. असं का. जिलाबी खाजा आणाल. आणि ते लंबे लंबे नारळ का एवढे लंबे लंबे त्या साथीने जात नाही तुम्ही. का म्हणते कोणी लंबे लंबे नाही मग ते नाही ते पोकर पोकर राहते ते लंबे लंबे ते नाही का कडकड वाजते का. फिंगर ते आवडतात तुला नाही का. त्या तिकडे नाही का त्याला नाही का. ठीक आहे मी घेऊन येईन. आवड तिकडे गेली होती ना त्याला तोतोंबा म्हणते तोतोंबा. बापा तुमच्या गालाची पप्पी कोणा घेतला ना. आता पप्पी कोणा घेतला नाही मी होती म्हणून. आता मी असताना पप्पी घेतला तुमची कोण कोणती माझी साडी. आता बाप रे. मी जातो लवकर येतो. जात का वगैरे दे ना काही. थैला आनंद मग आला हो. मला बकऱ्याची मटण आवडते व बहुत दिवस झाला आता आलं खाली. असं का. हो चंद्रपूरला गेली होती. ठीक आहे. त्या चंद्रपूरला इजनी भंडारी आहे तिथं गेली होती वो का चुरपलीवर ते नंदीवर लंबी लंबीवर. ठीक आहे मी घेऊन येईन. जाता ना. हा जा. आमचं थैला. हो ठीक आहे. नको थैला वगैरे नको आणू. घेऊन टाकेन मी. जाता हा जा ना जातो ना.
करावं आपण कुसन गुजरीला निघून गेलो पाहिजे मनामध्ये विचार करून अरे त्या कुसन गुजरीला अरे चालला निघून हे निघून चाले लागा अरे बा मी कुसन गुजरीला जातो कोण या रस्त्यावर बसलाय अरे कोण काय तुझी अवदशा काय तू ज्योतिबा हो ना हो कशी का अवदशा झाली तुझी काय झालं का सांगू माझ्या मित्राला लई दुःखाची कहाणी ज्योतिबाला म्हणावं काय झालं का सांग ना हे अवदशा का तुझा राजधानी पोचा कुठं आहे तू चालला कुठे इथं कशाला बसला कोणी कोणाच्या नाही मित्रा अरे अरे का झाला वनवासी पाखरू बसला बाबाच्या रस्त्यावरी आजच्या दिवसाच्या जमाना झाला मित्रवर्या बरं नाही बापा पोटामध्ये गाघास तुकडा म्हणावा अरे अरे तुला जेवण सुद्धा आठ दिवस झालं जेवण नाही केला तो गेलो होतो बहिणीच्या गावाला मग काय झालं नाही ओळखलं मला माझ्या सख्या बहिणीनं
अबे माणूस जरी कसा असेल, अंगावर वस्त्र नाही म्हणून माणूस वडकाला येणार नाही का? 8 दिवस झाले अनाचा कण तुझ्या पोटामध्ये नाही. 4 मित्र माझ्या घरी निघून चाल, 6 महिने माझ्या घरी राहतो. मित्रा हो चाल म्हटलं, चाल घरी निघून चाल. माझी स्त्रिया तुझी बहीण म्हटलं.